2025 मधील जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली देशांची यादी प्रसिद्ध झाली। या यादीतून भारताला वगळण्यात आलंय। ही यादी प्रकाशित करणाऱ्या फोर्ब्सचा स्वतःचा तर्क आहे की ते अनेक निकषांवर स्पर्धक देशांचं मूल्यांकन करत असतात। तथापि भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या 4थ्या क्रमांकाच्या लष्करी शक्तीचा आणि 5व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा देशाला वगळणं ही अकालनीय असल्याचं तज्ञांनी म्हटलंय। आश्चर्याची बाब आहे की फोर्ब्सने नमूद केलेल्या बहुतेक निकषांच्या बाबतीत भारत अव्वल देशांमध्ये आहे। 2025 मध्ये जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारत 12व्या क्रमांकावर आहे। फोर्ब्स म्हणतं की ही क्रमवारी आर्थिक परिस्थिती, आंतरराष्ट्रीय संबंध आणि लष्करी ताकद यासह विविध घटकांवर आधारित आहे। जगातील जीडीपी क्रमातील अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर भारत 5व्या क्रमांकावर आहे। एखाद्या देशाचं नेतृत्व त्याच्या शक्ती क्रमवारीवर लक्षणीय परिणाम करतं। प्रभावी नेतृत्व आर्थिक विकासाला चालना देऊ शकतं, आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करू शकतं आणि लष्करी क्षमता वाढवू शकतं। जागतिक स्तरावर आदर मिळवणारे नेते त्यांच्या देशाची दर्जा आणि शक्ती वाढवू शकतात। देशाच्या लोकसंख्येचा आकार आणि त्याच्या शक्तीत क्रमवारीवर परिणाम करू शकते। जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त कामगार संख्या, जी आर्थिक विकासाला चालना देते। तथापि केवळ आकारमानच नाही तर लोकसंख्येचं भांडवल, शिक्षण आणि कौशल्य देखील देशाच्या सामर्थ्यात योगदान देतात। फोर्ब्सने अहवाल दिला आहे की UN न्यूजने दिलेली पॉवर सब रँकिंग ही देशाची शक्ती दर्शविणारी 5 विशिष्ट गुणधर्मावर आधारित आहे। त्यामध्ये खालील मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहेत। ते कोणते ते आपण पाहूया। देशातील नेते, देशाचा आर्थिक प्रभाव, देशाचा राजकीय प्रभाव, देशाचे मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध, देशाची मजबूत सेना। फोर्ब्सच्या निकषांनुसार भारत कुठे आहे पाहूया। जर आपण फोर्ब्सच्या प्रत्येक पॅरामीटरवर नजर टाकली तर भारत प्रत्येक बाबतीत अव्वल देशांमध्ये आहे। उदाहरणार्थ, भारतात नरेंद्र मोदींसारखे जगातील सर्वात प्रभावशाली नेते आहे। भारत ही जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जगातील सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ देखील आहे। भारताचा राजकीय प्रभावही खूप जास्त आहे। आज रशिया युक्रेन युद्ध असो किंवा इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध असो, भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्यावर दोन्ही पक्ष डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात। ब्रिक्स, SCO, G20 सारख्या जगातील सर्वात शक्तिशाली गटांमध्ये भारताचा समावेश आहे। एवढंच नाही तर भारताकडे जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य देखील आहे। फोर्ब्सच्या टॉप 10 देशांमध्ये अनुक्रमे पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या स्थानी चीन, तिसरा नंबर रशियाचा लागतो। 4थ्या क्रमांकावर युनायटेड किंगडम, 5व्या स्थानी जर्मनी, 6व्या स्थानी दक्षिण कोरिया, 7व्या फ्रान्स, 8व्या जपान, 9व्या सौदी अरेबिया तर 10व्या स्थानी इस्रायल आहे। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका।